वाचाव्यात, त्याचा अर्थ जाणून घ्यावा, त्याचा आस्वाद घ्यावा असं आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं. पण होतं काय, बऱ्याच वेळा कविता समजायला कठीण जाते आणि मग तिचा सहवास कमी होत जातो. खरं सांगू, अगदी आमचं पण असंच होतं. पण या वर्षी आम्हाला ही संधी मिळाली, अगदी वर्षाच्या सुरुवातीलाच. कशामुळे ते आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. शांत निवांत बसून कविता वाचायला, अनुभवायला मिळाली. त्यातीलच आम्हाला भावलेल्या काही कवितांचा हा कार्यक्रम, सोनजांभळी संध्याकाळ. थोडक्यात शब्दात कवी किती सुंदर कल्पना मांडतो नाही. अगदी बालकवींनाच बघ ना, इठुकल्या फुलराणीचा लग्न सोहळा असा काही मांडला आहे की असं वाटतं आपणच वराडी मंडळींपैकी एक आहोत की काय. केव्हा बर कविता सुचतात या कवी मनाला. खरंच कुठले शुभ्र कबूतर, कुठला निळा पक्षी, राजहंस साथ घालतो या कवी मनाला. कवितेतून कवी स्वतःची मतं तर मांडतोच, पण त्याचबरोबर वाचकालाही खाद्य पुरवून जातो. कधी स्फूर्ती देऊन जातो, तर कधी दुःखाच्या सागरात डुबवून जातो. कधी आत्मविश्वास वाढवतो, तर कधी प्रेम म्हणजे प्रेम असतं असं म्हणत चेहऱ्यावर मिस्किल हास्य सोडून जातो. आपले लाडके कवी मंगेश पाडगावकर अखंड साधनेत रमलेला प्रतिभावंत, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करणारा माणूस, औसेच्या रात्री प्रकाशाचे गाणे गाणारा एक आनंद यात्री. अगदी खरं बोललीस बघ सोनाली. निसर्गाचे अमाप सौंदर्य आणि त्याचे औदार्य बघता आपली दुःखे किती क्षुद्र आणि छोटी वाटतात ना. पण मंगेश पाडगावकर यांनी त्यांच्या आनंद यात्री ह्या कवितेत फार सुंदर वर्णन केलेलं आहे. ऐकवते हा. मंगेश पाडगावकर, आनंद यात्री. अफाट आकाश हिरवी धरती, पुनवेची रात सागर भरती. अफाट आकाश हिरवी धरती, पुनवेची रात सागर भरती. पाचूंची लकेर कुरणांच्या ओठी, प्रकाशाचा गर्भ जलवंती पोटी. अखंड नूतन मलाही धरित्री, अखंड नूतन मलाही धरित्री. आनंद यात्री, मी आनंद यात्री. मेघांच्या उत्सवी जाहलो उन्मन, मेघांच्या उत्सवी जाहलो उन्मन. दवात तीर्थाचे घेतले दर्शन. दूर क्षितिजांची निळी भुलावण, दूर क्षितिजांची निळी भुलावण. पाषाणविण मला ठेवी खेळवून. अक्षयविणाच घुमे माझ्या गात्री, अक्षयविणाच घुमे माझ्या गात्री. आनंद यात्री, मी आनंद यात्री. हलके काढून कंटक पायीचे, हलके काढून कंटक पायीचे. स्वरात विणिले सरमी स्वप्नांचे. हासत दुःखाचा केला मी स्वीकार, हासत दुःखाचा केला मी स्वीकार. वर्षिले चांदणे पिऊन अंधार. प्रकाशाचे गाणे औसेच्या रात्री, प्रकाशाचे गाणे औसेच्या रात्री. आनंद यात्री, मी आनंद यात्री. मस्त वाटलं ना अश्विनी. निसर्गाचा मोठेपणा बघून आपलं दुःख किती छोटं वाटतं. छोट आहे ते छानच म्हटलंय. सुंदर. आणि उपमा काय सुंदर दिलाय सगळ्याच. अप्रतिम. आपण एका वेळा एकाच प्रकारचे आयुष्य जगतो. अगदी. पण मला असं वाटतं पुस्तके एका जन्मात माणसाला अनेक जन्म जगण्याची मुभा देतात. हे किती खरं आहे अगदी. संदीप खऱ्यांच्या कवितेतून त्यांनी आयुष्याचा कुठला दृष्टिकोन मांडलाय तो मी एका कवितेतून ऐकू का? नक्की नक्की. माझ्याजवळ पुस्तक आहे संदीप खऱ्यांचं, त्यातलीच कविता वाचते मी. असे नाही जरी मी सर्वांनी सोडलेला, असे नाही जरी सांप्रत काळी मोडलेला. सांप्रत काळी म्हणजे सध्याच्या काळी मोडलेला. असे नाही जरी मी सर्वांनी सोडलेला, असे नाही जरी सांप्रत काळी मोडलेला. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं ना की कवी हा परग्रहावरून आलाय, त्याच्यासाठी कदाचित त्या कवी पुढच्या दोन ओळी म्हणत नसेल. परंतु इतुके निश्चित मजला ठाव की मी
इथला पण नक्षत्रांशी अरे वा. जोडलेला. वा. मी इथला पण नक्षत्रांशी जोडलेला. सोनाली, ते म्हणतातच ना, जे न देखे रवी ते देखे कवी. बरोबर अगदी. अशा या कवी मनाचा शोध घेताना आपल्यालाही काव्याची चव कळायला लागते. त्यातच विंध्या करंदीकरांच्या या कविता जर आपल्या वाचनात आल्या ना की जणू काही त्याची चटकच लागते अगदी. अशीच एक कविता जी स्वच्छंदी मनाला आपलीच अशी वाटणारी. या कवितेचं नाव आहे चुकली दिशा तरीही. चुकली दिशा तरीही हुकले न श्रेयसारे. चुकली दिशा तरीही हुकले न श्रेयसारे. वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे. मी चालतो अखंड चालायचे म्हणून. मी चालतो अखंड चालायचे म्हणून. धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे. डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे. डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवांचे. हे शीर तोडले की अनुकूल सर्व वारे. मगरूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा. मगरूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा. विझले तिथेच तारे सारे ते मागचे इशारे. विझले तिथेच सारे ते मागचे इशारे. चुकली दिशा तरीही आकाश एक आहे. चुकली दिशा तरीही आकाश एक आहे. हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे. आशा तशी निराशा. आशा तशी निराशा हे श्रेय सावधानचे. बेसावधास कैसे डसणार हे निखारे. बेसावधास कैसे डसणार हे निखारे. ह्या कवितेत प्रत्येक कडव्यात स्वच्छंदीपणा एवढा ओतप्रोत भरला की तो मनाला खूप भावला. सगळ्या कलंदर मनांची गोष्ट आहे. नाही खरंय, स्वच्छंदीपणा अगदी ओतप्रोत भरलाय त्या कवितेत. म्हणजे आता तुझी कविता म्हणली ना त्याच्याप्रमाणे स्वच्छंदी वाटा जसा आपला मार्ग आणि ध्येय स्वतःच ठरवतात अगदी. तशीच जेव्हा एखादी व्यक्ती सुद्धा आपला जीवनक्रम अगदी मुक्तपणे जगते, अगदी सगळ्या जगांच्या रीतिरिवाजांना जुगारून, ती प्रतिमा स्वानंद किरकिरे यांच्या काव्यातून कशी उमटते ते बघूया. कवितेचं नाव आहे वो लड़की धूम धड़ाका थी. वो लड़की धूम धड़ाका थी. वो खंजर थी वो दराता थी. वो मिश्री थी वो बताशा थी. वो लड़की धूम धड़ाका थी. वो चलती नहीं बस बहती थी. सच सीधे दिल की कहती थी. कुछ कहते थे वो आशा थी. कुछ कहते महज तमाशा थी. वो बादल बिजली हंसती थी. वो काजल काजल रोती थी. कुछ कहते दिल को दिलासा थी. कुछ कहते केवल झांसा थी. वो अपने दिल में आई थी. वो अपने दिल में आई थी और 2 पल को सुस्ताई थी. जब उसने ली अंगड़ाई थी. हर रोम में लपट उठाई थी. हमने भी बड़े जतन किए उसको हम वश में कर जाए. हमको सदियों से है आदत जो भाए उसे जीत के घर लाया. रेती मुट्ठी से फिसल गई. वो वक्त के जैसे बदल गई. वो जीवन की परिभाषा थी. कुछ कहे जुए का पासा थी. जब गई तो आखिर समझे हम. वो कुदरत बन के आई थी. जिस लम्हा वो हम एक हुए बस उस लम्हे की कमाई थी. वो आई आकर चली गई. वो शाम सुहानी ढली गई. कुछ कहे के रूपा सोना थी. कुछ कहे के तांबा कासा थी. वो लड़की धूम धड़ाका थी. अब भी दिल के नशे मन में एक उसका कमरा खाली है. वहाँ उस कमरे के शीशे पर उसके जौबन की लाली है. अब न जाने कहाँ रहती है वो. जाने कौन दिशा में बहती है वो. सब कहते हैं उसका कत्ल हुआ. वो कुलच्छनी कुलनासा थी. वो लड़की धूम धड़ाका थी. कुछ कहते थे वो आशा थी. कुछ कहते महज तमाशा थी. कुछ कहते दिल को दिलासा थी. कुछ कहते केवल झांसा थी. कुछ कहे के रूपा सोना थी. कुछ कहे के तांबा कासा थी. वो खंजर थी वो दराता थी. वो मिश्री थी वो बताशा थी. वो
वो लड़की धूम धड़ाका थी. सुंदर आई, या कवितेत काही काही शब्द एवढे स्ट्रॉंग आहेत ना. हम्म. पण मला असं वाटतं बरं का की जर का एक लडकीच्या ऐवजी एखादा लडका असता ना तर तो कुलनासाच्या ऐवजी कलंदर कुलदीपक हे झाला असता. हो, हो. प्रतिकात्मक जगात जगणाऱ्या कवीला रियालिटीचं सुद्धा भान असतं बरं का. सलाम सारखी वास्तववादी कविता लिहिणारे पाडगावकर तुमचं आमचं प्रेम सेम असतं असंही म्हणतात, होय ना अश्विनी? अगदी खरे. पलमे तोला पलमे मासा असं होणाऱ्या कवीच्या मनाला कधी कधी मात्र त्यांना त्यांची परी कशी हवी आहे हे माहिती असतं. आणि पाडगावकरांनी मी वाचलेल्या कवितेत फार सुंदर वर्णन केलेलं आहे. मी कुठे म्हणालो परी मिळावी. बरं, मी कुठे म्हणालो परी मिळावी, फक्त जरा बरी मिळावी. नाही, प्रयत्न मनापासून आहे, मग किमान एक तरी मिळावी. स्वप्नात तशा खूप भेटतात, स्वप्नात तशा खूप भेटतात, कधीतरी खरी मिळावी. हवी हवीशी एक जखम एकदा तरी उरी मिळावी. हवी हवीशी एक जखम एकदा तरी उरी मिळावी. गालावर खळी नको तिच्या, फक्त जरा हसरी मिळावी. मी कुठे म्हणालो परी मिळावी, मी कुठे म्हणालो परी मिळावी, फक्त जरा बरी मिळावी, फक्त जरा बरी मिळावी. मस्त वाटली का कविता? पण तू आता हे जे म्हणत होतीस ना कविता, तेव्हा काय डोक्यात आलं सांगू की पाडगावकरांनी समस्त पुरुष वर्गाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या छान मस्त या कवितेत मांडल्या. पण हीच जर कविता एखाद्या कवयित्रीने केली असती ती काय बरं म्हणाली असती की आपल्या सगळ्या अपेक्षा बरोबर ओळखणारा, नंतर आपल्याला कधीतरी असा मस्तपैकी चहाचा कप आणून देणारा, आपल्या अॅनिव्हर्सरीज आणि बर्थडे लक्षात ठेवणारा काहीतरी यक्ष गंधर्व मागितला असता की नाही. जाऊ दे, तो यक्ष गंधर्व मिळो न मिळो, तर मीच तुझ्यासाठी एक कप कॉफी करून येते. पाडगावकरांच्या परिविश्वातून निघून रियालिटीमध्ये येऊया. 1952च्या निवडणुकीच्या वेळी लिहिलेली ही करंदीकरांची कविता. ही कविता कालबाह्य होईल तो सुदीन असे ते स्वतःच म्हणत. परंतु 40 वर्षानंतरही ही कविता वाचल्या गेली. तेव्हा देखील तीच इच्छा त्यांच्या मनात होती. आपण लिहिलेले वाचणाऱ्याला इररिलेव्हंट व्हावे ही इच्छा मनात ठेवत लिहिणे म्हणजे काय विचार मंथन होत असेल नाही कवीच्या मनात. ही कविता आहे पुढची, सब घोडे 12% आणि विंदा करंदीकरांची आहे. जितकी डोकी तितकी मते, जितकी शिते तितकी भूते. कोणी मवाळ, कोणी जहाल, कोणी सफेद, कोणी लाल, कोणी लठ्ठ, कोणी मठ्ठ, कोणी ढिले, कोणी घट्ट, कोणी कच्चे, कोणी पक्के. सब घोडे 12%. गोड गोड जुन्या थापा, तुम्ही पेरा तुम्ही कापा. जुन्या आशा नवा चंग, जुनी स्वप्ने नवा भंग. तुम्ही तरी करणार काय, आम्ही तरी करणार काय. त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय, जुना माल नवे शिक्के. सब घोडे 12%. जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्य तिकडे गोळी. जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्य तिकडे गोळी. जिकडे टक्के तिथे टोळी. ज्याचा पैसा त्याची सत्ता, पुन्हा पुन्हा हाच कित्ता. पुन्हा पुन्हा जुनाच स्वार, मंद घोडा अंध स्वार. याच्या लत्ता त्याचे बुक्के. सब घोडे 12%. सब घोडे चंदी कमी, कोण देईल त्याची हमी. डोक्यावरती छप्पर तरी कोण देईल माझा हरी. कोणीतरी देईन म्हणा, मीच फसवीन माझ्या मना. भुकेपेक्षा भ्रम बरा. कोण खोटा कोण खरा, कोणी तिरल्या कोणी छक्के. सब घोडे 12%.
ही कविता ना मला असं जाणवलं ही कविता वाचताना की जरी ही विंदा करंदीकरांनी 1952 साली लिहिली असली ना तरी जेव्हा जेव्हा ज्या ज्या देशात निवडणुकीचे वारे वाहतात तेव्हा तेव्हा हेच दृश्य दिसतं. फक्त देशाप्रमाणे वेश आणि भाषा बदलते एवढंच. माणसाचा स्वभाव बदलत नाही. हो. बरोबर आहे. आणि कविता ऐकल्यावर असं वाटतं की कविता करायला कल्पना शक्ती अफाट लागते कवीला. अगदी अफाट शक्ती जो कवी वापरतो त्याला ते रुटीन काय सहन होत असेल रोजचं. मग त्याला रोज दिसणारे जीवन जर तेच तेच वाटलं तर त्यात नवलते काय. मला वाटतं श्रुती याच्याजवळ तुझ्याजवळ एक भन्नाट कविता आहे आणि ती वाचतेही खूप सुंदर. तेच नाव आहे तिचं. त्यामुळे काय विंदा करंदीकरांचीच कविता आहे. तेच ते सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते माकड छाप दंतमंजन, माकड छाप दंतमंजन, तोच चहा तेच रंजन, तेच मूर्ख तेच शहाणे, तेच गाणे तेच तराणे, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते. खानावळी बदलून स्वतःला गेले करणे शक्य, खानावळी बदलून पाहिल्या जीभ बदलणं शक्य नव्हतं. काकू पासून ताजमहाल सगळीकडे सारखेच. नरम मसाला गरम मसाला तोच तो भाजीपाला, नरम मसाला गरम मसाला तोच तो भाजीपाला, तीच ती खवट चटणी तेच ते आंबट सार, सुख थोडे दुःख फार. संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे, संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे, त्या स्वप्नांचे शिल्पकार कवी थोडे कवडे फार. पडद्यावरच्या भूतचेष्टा, पडद्यावरच्या भूतचेष्टा, शिलाशोक बुळाभूत, 9 धागे एक रंग, व्यभिचाराचे सारेच ढंग, पुन्हा पुन्हा तेच भोग, पुन्हा पुन्हा तेच भोग, आसक्तीचा तोच रोग, तेच मंदिर तीच मूर्ती, तीच फुले तीच स्फूर्ती, तेच ओठ तेच डोळे, तेच मुरके तेच चाळे, तोच पलंग तीच नारी, सतार नव्हे एक तारी. आता कवी कंटाळलाय सगळ्या. करीन म्हटले आत्महत्या, करीन म्हटले आत्महत्या, रोमिओची आत्महत्या, रोमिओची आत्महत्या, दधीचीची आत्महत्या. एक तो रोमिओ काही मिळालं नाही म्हणून जीव दिला, दुसरे ते दधीची ऋषी, जगाला सगळं मिळावं म्हणून जीव दिला. विरोधाभास. सुंदर. करीन म्हटले आत्महत्या, रोमिओची आत्महत्या, दधीचीची आत्महत्या, आत्महत्या ही तीच ती, आत्महत्या ही तीच ती, आत्मा ही तोच तो, हत्या ही तीच ती, कारण जीवनही तेच ते आणि मरणही तेच ते. खरंय, म्हणजे आपल्या आयुष्यातला तोचतोपणा आपल्याला चांगलाच अवगत आहे. पण जेव्हा मृत्यूतही तोचतोपणा जाणवतो ना कॉमन फॅक्टर सारखा, तेव्हा अक्षरशः खडबडून जागे व्हायला होतं ना. आणि ही मरणाची भाषा करणाऱ्या व गहन विषय हाताळणाऱ्या कवीच्या मनात एक बालपण मात्र दडलेले असतं आणि तेच बालपण खट्याळपणा करत त्याला नेहमी बालविश्वात घेऊन जातं आणि त्यातूनच कवीला बाल कविता सुचते. धनश्री तुझ्याजवळ आहे बाल कविता आणि तू खूप गोड म्हणतेस ती कविता. मला आवडतात म्हणायला बाल कविता. छान आहे. कवितेचं नाव आहे कुंभकर्ण. ती कविता अशी बरं का. कुंभकर्णाला झोप आली, कुंभकर्णाला झोप आली, डोंगर घेतला कुशाखाली, वादळाने त्याला घातला वारा, वादळाने त्याला घातला वारा, तरी घामाच्या सुटल्या धारा, त्यातून निघाले नदी नाले, त्यातून निघाले नदी नाले, किती लोक बुडून मेले. आता ना रावणाला सॉलिड राग आलेला आहे. रावणाने डागली नाकात तो, रावणाने डागली नाकात तो, तेव्हा उडाली त्याची झोप. कुंभकर्ण म्हणाला बहार झाली, स्वप्नात पुन्हा झोपच आली. गोड म्हणते की पण नवल असं आहे की
अजब खाण्यातील हा कुंभकर्ण आणि विरूपिका, स्वेदगंगा, मृदगंध हे विंदा करंदीकर म्हणजे ही एकच व्यक्ती आहे, ह्याच्यावर विश्वास पटकन बसत नाही ना. हो ना, कवीची कल्पना शक्ती अफाट असते. ते आपण आताच बघितलं. पुराणातील गोष्टी सांगता सांगता विंदा करंदीकर हळूच शाळेत शिरतात आणि ती निरागसता टिकवून बरंच काही सांगून जातात. कल्याणी, तू मला एकदा एक छोटीशी पण अत्यंत बोलकी अशी कविता ऐकवली होतीस आणि ती मला फार आवडली होती. तेव्हा ऐकवतेस तुझ्या आवाजात परत एकदा? ही परत विंदा करंदीकरांची आहे. मला एवढ्या आवडल्या आहेत ना त्यांच्या कविता. म्हणजे ह्या कविता वाचता वाचता अक्षरशः प्रेमात पडायला झाल्या त्यांच्या कवितांच्या. या कवितेचं नाव आहे पंढरपूरची शाळा. पंढरपूरच्या वेशी बाहेर आहे एक छोटी शाळा. सर्व मुले आहेत गोरी, एक मुलगा कुट्ट काळा. दंगा करतो, मस्ती करतो, खोड्या करण्यात आहे अट्टल. मास्तर म्हणतात करणार काय, न जाणू असेल विठ्ठल, न जाणू असेल विठ्ठल. वा, मस्त कविता आहे ना. मला याच्यातला ना सुप्त संकेत खूप आवडलाय. कवी मनाने पहिल्याच ओळीत पंढरपूरचा उल्लेख करून त्याचं सुतोवाच इतकं सुरेख केलेलं आहे ना, खूप मनाला भावलं ते. पण अशा शाळेवर कविता करणारे विंदा मात्र स्वतः इंग्रजीचे प्राध्यापक होते बरं. हो, म्हणूनच म्हणते इंग्रजीचे प्राध्यापक आणि साहित्याचे अभ्यासक असणाऱ्या विंदांवर संत काव्याचा प्रभाव त्यांच्या लिखाणात तुकोबारायांना आणि शेक्सपियरला भेटवतो. आणि त्या भेटीत काय गमती जमती करतात ते बघूया आपण. हो. तर ही कविता आहे तुकोबाराय आणि शेक्सपियर यांच्या भेटीची बरं का. विंदांनी केलेली ही कल्पनाच इतकी अचाट आहे ना की एक विठ्ठल भक्त संत आणि दुसरा नाटक वेडा लेखक, द्राक्ष. बरोबर. तेच मी म्हणणार होते की तो पण दुसऱ्या खंडातला द्राक्ष आवडणारा. तर यांच्यामधला हा संवाद बरं का. तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला. तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला, तो झाला सोहळा दुकानात. जाहली दोघांची उराउरी भेट, उरातले थेट उरामध्ये. तर दोघे आता एकदम जिवलग मित्र असल्यासारखे भेटलेत, गळा भेट झालीये. तुका म्हणे विल्या तुझे कर्म थोर, अवघाची संसार उभा केला. शेक्सपियर म्हणे एक ते राहिले तुवा जे पाहिले विटेवरी. शेक्सपियर म्हणतोय मी लिहिली रे खूप नाटकं, पण तुला जे विटेवर सुंदर ध्यान दिसलं ते मला नाही ना दिसलं. तुका म्हणे बाबा ते त्वा बरे केले, त्याने तडे गेले संसार आला. विठ्ठल अट्टल त्याची रीत न्यारी, माझी पाटी कोरी लिहोनिया. शेक्सपियर म्हणे तुझ्या शब्दांमुळे मातीत खेळले शब्दातीत. तुका म्हणे गड्या वृथा शब्दपीठ, वृथा शब्दपीठ प्रत्येकाची वाट वेगळ आली. वेगळी ये वाटे वेगळ आले काटे, काट्या संगे भेटे पुन्हा तोच. तुकोबा म्हणतायत हा सगळा झाला शब्दांचा खेळ. प्रत्येक जण स्वतःचं भाग्य दुःख घेऊन जन्माला येत असतो. प्रत्येकाच्या वाटा वेगवेगळ्याच असतात, पण शेवटाला सर्व त्यालाच परमेश्वराला जाऊन मिळतात. असा हा औत्सुक्यपूर्ण संवाद चालू असताना मंदिराची घंटा वाजते आणि ह्या दोघांना वास्तवाचे भान आणून देतं. आणि तुकोबा काय म्हणतात, ऐक ऐक वाजे घंटा ही मंदिरी, ऐक ऐक वाजे घंटा ही मंदिरी, कज्जागी नगरी वाटप आहे. हो. दोघे निगोनिया गेले दोन दिशा, दोघे निगोनिया गेले दोन दिशा, कवतिका आकाशा आवरे, कवतिका आकाशा आवरे. सुंदर कविता एवढी छान आहे अगं. आणि तू म्हटलीस पण छान. या कवितेनंतर असं वाटतं कवी आत्मानंदासाठी तर कविता लिहितोच, पण बऱ्याचदा काही उद्देशही असतात. ज्ञानपीठ विजेता कुसुमाग्रजांनी अवघ्या 25शीतच समिधा हा संग्रह लिहिला. समिधा कवीच्या लिखाणाचा हेतूच सांगून जाते. ही कविता श्रुतीच्या कलेक्शन मधली आवडती कविता आहे. कुसुमाग्रजांची कविता आहे समिधा. समिधा म्हणजे काटक्या, यज्ञासाठी आहुतीसाठी वापरतो त्या. समिधाच सख्या.
दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता, तुझ्या म्हणजे कवीच्या. दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता, वाहते जिच्यातुनी त्याची जीवन सरिता. कवीची. खडकाळ प्रांत तो, खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली, पथ शोधित आली रानातून अकेली. नचरम्य रावळे, नचरम्य रावळे कलापूर्ण वाघाट, तीरावर तुळरक परी अंकुरती बेली. नवपर्णांच्या या विरल मांडवाखाली, होईल सावली कुणा कुणास कहाली. तोषेल आनंद होईल कुणाला तरी, तोषेल कुणी शापील कुणी दुर्वास, या जळोत समिधा भव्य हवी वृक्षाली. समिधाच सख्या या, शेवटी त्या काटक्या, आवडो न आवडो समिधाच सख्या या. त्यात कसा ओलावा, कोठून फुला परिवा मकरंद मिळावा. जात्याच वृक्ष त्या, जात्याच वृक्ष त्या परी एकच त्या आकांक्षा, तब अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा, तब अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा. खूप सुंदर. आणि कुसुमाग्रजांनी हे फक्त लिहिलेच नाही बरं का, प्रत्यक्षातही आणले. हो. पाडगावकरांची एक गंमत आहे. कुसुमाग्रज हे त्यांचे दैवत. जेव्हा पाडगावकरांनी त्यांचा अगदी पहिला कविता संग्रह लिहिला, तो कुसुमाग्रजांना पाठवला प्रतिक्रियेसाठी. बरेच दिवस गेले, त्याच्यानंतर एक पोस्ट कार्ड आलं आणि त्याच्यावर मजकूर होता, मी कविता वाचल्या, आवडल्या आणि मला असे वाटते मी कविता लेखन थांबायला हरकत नाही. म्हणजे एका प्रख्यात कवीने दुसऱ्या होतकरू प्रतिभावान कवीला ही दिलेली किती सर्टिफिकेटच खरंय. मनापासून त्यांचाही अंतरअग्नी फुलवत ठेवला. हो ना. खरंय. आपण जी आता पुढची कविता वाचणार आहोत ना, ती आहे द भा धामणसकर यांची. यांच्या बऱ्याचशा कविता निसर्गावर आधारित आहेत है ना. आणि आपणही मला असं वाटतं या निसर्गाचाच एक भाग आहोत. आणि त्यामुळे आपल्या आयुष्यातही आपण जर या निसर्गासारखे निरपेक्ष, समजूतदार आणि पेशंट राहिलो तर कितीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील नाही का. म्हणजे तू म्हणतेस ते कठीण आहे तसं नाही, तरी सुद्धा जमलं पाहिजे ना. म्हणजे या कवितेतलं काय कळलंय ते आपण आता म्हणजे बघूया. म्हणजे ही कविता जेव्हा वाचली ना तेव्हा असं जस्ट एक विचार डोक्यात आला, तो आधी शेअर करते मी. की तरुण पिढी असते की नाही, त्यांना नवीन नवीन प्रोजेक्ट करायला किंवा नवीन चॅलेंजेस घ्यायला नेहमीच आवडत असतं. पण अनुभवाने शहाणी झालेली जी आई वडिलांची पिढी असते ती सतत आपल्याला काहीतरी उपदेश देत असते. अर्थात प्रेमापोटीच असतं. पण त्यामुळे होतं काय की या तरुणाईला असं वाटतं की आपण ना यांना न सांगता असं काहीतरी सॉलिड ग्रेट काम करूया. पण अशा वेळेला जर आपला भूतकाळ आठवून जर आई वडिलांनी संयम बाळगला आणि ही जी तरुण मंडळी आहेत त्यांनी सुद्धा जर असा विचार केला की आपले हे जे काही विचार किंवा विचारांचे स्रोत जो आहे तो आपल्या आई वडिलांकडनंच आपल्याला मिळालेला आहे, तर या दोघांनी असे जर विचार केले तर आपलं लाईफ किती सुखकर होईल की नाही. तर ह्या अशा अर्थाची द भा धामणसकरांची ही कविता. रात्री सुचलेली गाणी झाडांना सांगायची नाही असं ठरवल्यापासून पाखरांनी एकच धरलंय. पहाटे पहाटेच आकाशवाटांनी निघून जायचं आणि दिवस संपला तरी झाडात परतायचं नाही. उगाच झाडांचा गैरसमज नको ना व्हायला. मुकी झाडे अनाग्रहीपणे पक्ष्यांचं स्वातंत्र्य एकदम मान्य करतात. आई वडिलांनी ठरवलंय शांत राहायचं. गाणं आपल्याच कंठात उद्भवतं हा गैरसमज त्यांचा त्यांना झुंगेपर्यंत झाडे वाट पाहावयास तयार आहेत. ही ना कविता खरं खूप गुड आहे. कारण मला 2 वेळा मी वाचली, मग विचार केला, परत तिसऱ्यांदी. असं मला वाटतं ना ह्या कवितेचे इंटरप्रिटेशनही बरीच होऊ शकतात. कदाचित कवीच्या मनात अजूनही काही असू शकते. पण अशा कविता ना गुड राहू द्याव्यात, तशाच ठेवून द्याव्यात. माशीच एक सोनजांभळी संध्याकाळ येते, आपण उलगडून जाते. खरंय. मस्त म्हणलीस. अश्विनी, तू मात्र दोन्ही पाडगावकरांच्याच कविता वाचल्यास, पण मला आठवत आहे की तुला संदीप खऱ्यांच्या कविता पण खूप आवडतात. हो ना सोनाली, आपण जशा कविता वाचून कविमनाचा शोध घेतो ना तसाच संदीप खऱ्यांच्या कविमनातला वाचक सुद्धा घेतो बरं का. आपण जसे नवीन काम करताना साशंक असतो ना, अगदी तसेच.
शब्दांची कलाकुसर करत जावी असं जरी वाटलं तरी पोटापाण्याचा प्रश्न शेवटी असतोच ना. मग ते शाप किंवा दान हे जरी ठाऊक नसले तरी कविता लिहिण्याची खुमखुमी मात्र जात नाही. ऐकवते हा. कुठे ग्रेस कळला आम्हास, कुठे ग्रेस कळला आम्हास, कुठे ग्रेस कळला आम्हास, कुठे बासी भेटले. बासी म्हणजे बासी मर्ढेकर. बर, मर्ढेकर, ग्रेस, आरती प्रभू आपल्याला कळायला तसे दुर्बोधच. हो. कवितेचेही असेच असते. म्हणून ते म्हणतात, कुठे ग्रेस कळला आम्हास, कुठे बासी भेटले. कुठे भट, विंदा, बापट, आरती प्रभू पावले. कुठे वाचल्या कविता तरी पोटापाण्यास लागलो. कुठे कळल्या उपमा तरी पहिली रात्र जागलो. भुईमध्ये उकरताना आनंद आयुष्याचा कंद, भुईमध्ये उकरताना आयुष्याचा कंद. कुठले गण, कुठल्या मात्रा, कुठले वृत्तछंद. ठाऊक असते एवढेच, ठाऊक असते एवढेच, आमच्यामधलेच कोणीतरी वागत असते मनात ठेवून वाचती एकतारी. वर म्हणा, शाप म्हणा, असतो त्याचा त्याचा. वर म्हणा, शाप म्हणा, असतो त्याचा त्याचा. चमत्कारासारखा आमचा बनून जातोचा. काय कळत नाही, काही आहे इतके कळते. कळते आपल्या घरापुढून एक वाट वळते. दिवस सरून निजेसे तात अंगणातली झाडे हे. आळस देत असतो तेव्हा चाकोरीचा जीव. निजे भोवती तथाकथित साफल्याची शिव. पंख, पंख मिटत असतात पाखरे, मिटत असते सावली. पंख मिटत असतात पाखरे, मिटत असते सावली. कळत जाते लावायची, राहून गेली दिवली. कळत जाते लावायची, राहून गेली दिवली. सुंदर. कवीच्या मनात विचारांचा आवाका समजणं अवघड बर का. कल्याणी, आपण करंदीकरांच्या खूप कविता वाचल्या दोघींनी. हो. पण यातली प्रत्येक वेळेचे करंदीकर आपल्याला वेगळे उमजले. असंच काहीतरी संदीप खरे म्हणतायत. बरोबर. सुरेश भट जसे गुंतून गुंत्यात सारा पाय माझा मोकळा असे म्हणत, तशीच विंदांची वृत्ती दिसते. हो. अगदी 90 सालानंतरही त्यांचे संग्रह येत राहिले. तरी 80च्या आसपासच त्यांनी नवे काही सुचत नाही म्हणून लेखणी खाली ठेवून दिली होती. हिंदू तत्वज्ञान मानणाऱ्या अनेक भल्या भल्या सर्जकांना हा वानप्रस्थ स्वीकारणे कठीण आहे. रिटायरमेंट अवघड खूपच. पण विंदांनी मात्र अतिशय रंगून जाऊन हा सर्व साहित्यिक काळ उपभोगल्यानंतरही तितक्याच सहजतेने निवृत्तीही स्वीकारली. आणि ते गमतीत असं म्हणायचे की आता ना मला माझ्याच कविता आठवत नाही आणि खूप मजा येते. म्हणजे खरोखर संत वृत्तीचा मनुष्य हा हे वाक्य म्हणू शकतो. माझ्याजवळ पण एक करंदीकरांची छोटी कविता आहे, ऐकू का तुम्हाला? एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. अरे चोरा, एक अनुभवली म्हणजे सगळ्याच अनुभवल्या. बनवतोच कोणाला भाकरी शपथ, मी असा फसणार नाही. यावरून वाटतंय ना, या कवींना त्यांचं गाणं सापडलंय. आपल्यालाही आपलं गाणं सापडलं पाहिजे. त्याहून महत्वाचं, सापडल्यावर ते म्हणता आलं पाहिजे. पण या गाण्याची एक किंमत मोजावी लागते. हे कधी विसरू नये, बोलू नये. मिटल्या डोळ्यांनी सांगावं पाण्यापाशी. बुडवून जावे आपणच आपल्या बोलपणात. शपथ घालू नये कासाविशीने श्वास बांधत. आपल्याच प्राणात ठेवावी आपलीच दिवे लागण. आयुष्य त्याचं बेभरवशाच. म्हणूनच कवी नावाचा हा एक इवला पक्षी जेव्हा त्याचं गाणं द्यायला येतो तेव्हा ते आपल्या जवळ घ्या. आपल्या मनातली अशीच एक सोनजांभळी संध्याकाळ त्याला द्यावी. इथल्या कुठल्या म्हणून क्षणावर आपला हक्क सांगा. आत्ताचा क्षण तेवढाच आपला. हातात हात जरी गुंफले तरी त्या भोवतीचा पिंजरा नको व्हायला. पाडगावकर लिहितात, चांदण्यात गाव बुडेल
तेव्हा एकटे असावे. थांबू नये झाडांची गळलेली पाने मोजत. एकटेपण हीच खूण आहे उत्कट जगण्याची. वा. मोजू नये त्या गाण्यासाठी आपण चुकवलेली आपलीच अटळ किंमत. थांबूया का आज आपण याच सुवर्णावर. तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असल्यास आणि अशीच एक संध्याकाळ आमच्या आणि या कवितांच्या सहाय्याने आनंदात घालावीशी वाटली असल्यास जरूर करा. आम्ही आहोतच इथेच याच वाटेवर अशाच आणि नवनवीन सुंदर कवितांचा आनंद घेत. धन्यवाद. शेवटचं खूप छान बांधलंयस हं तू, शब्द खूप छान बांधले. आणि कविता पण सगळ्या छान म्हटल्या गेल्या. हो. तर अगदी. हो, सगळ्यांचं निवड मस्त होती, कवीच एवढे मस्त आहे. हा तर आणि त्यांच्या भारी कविता वाटलं. आणि म्हटल्या पण वाचायलाच छान मस्त सगळ्या. वाटलं. त्यालाही मजा आली. म्हणजे अगदी आनंद यात्रेपासून आनंद यात्रा जी सुरू झाली ती ती एक अगदी भाकरी ठेचवर. शपथपर्यंत छान. आपल्या ऑडियन्सला सुद्धा आवडावे अशी आशा करूया. आवडती म्हणजे मसोन जांभळी 1 2 3